नमस्ते मित्रांनो, आपण पाहताय ही एक क्रोटोलारियाची स्पेसीज आहे. क्रोटोलारिया स्पेक्टॅबिलिस असं याचं बोटॅनिकल नाव आहे. दिसायला अत्यंत सुंदर आहे, देखणं आहे, पण तितकंच विषारी आहे. अगदी सुकलेल्या अवस्थेत सुद्धा हे झाड विषारी आहे. त्यामुळे आसपास उगवलं असेल तर निश्चितपणे काळजी घ्या. आपली लहान मुलं खेळतात, बागडतात, गमतीनं कुणी फुलं खाऊ शकतं, त्याच्या बिया खाऊ शकतं. अत्यंत पॉयझनस आहे. याने लिव्हर डॅमेज होऊ शकतं, इतर अनेक समस्या होऊ शकतात. मग या झाडाचा उपयोग तरी काय? असं काढून टाकलेलंच बरं ना? नाही मित्रांनो, हे विषारी असल्यामुळे थोडं उपयोग देखील आहे, खास करून ॲग्रिकल्चरमध्ये. कारण याच्यामध्ये असणारी विषारी द्रव्य आहेत ही खास करून जे मुळांना लागणारे रोग, पिकाच्या मुळांना जे निमॅटोड लागतात त्यांना मारण्याचं काम हे झाड करत असतं. त्यामुळं याचा ग्रीन मॅन्युअर म्हणून तुम्ही वापर करू शकता, पण अत्यंत काळजीपूर्वक करायला पाहिजे. कारण विषारी आहे हे अगोदरच सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा एक एक्सटर्नल ॲप्लिकेशन याचा आहे. यावेळी खरूज होते, अशावेळी याची पेस्ट लावू शकता. पण हात स्वच्छ करा, व्यवस्थितरित्या लावा. कारण पुन्हा एकदा जर आपल्या पोटात गेलं, खूप काळ जर गेलं तर निश्चितपणे आपल्याला याच्यामध्ये जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे सुंदर दिसणारं झाड आपल्याला आसपास आढळलं तर काळजी घ्या, स्वतःचीही घ्या आणि निसर्गाची सुद्धा घ्या. धन्यवाद.